नमस्कार. बिल्वाष्टकम स्तोत्रातील पुढचे 2 श्लोक आज आपण पाहू. अखंड बिल्वपत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यन्ति सर्व पापेभ्यः एक बिल्वम शिवार्पणम. आता या श्लोकाचा अर्थ पाहू. अखंड बिल्वपत्रेण म्हणजे बेलाचं पान आहे ते अखंड आहे, त्यात कुठेही छिद्र नाही आहे, कुठे ते पान तुटलेलं नाही आहे. बरोबर 3 पानांनी युक्त असं ते त्रिदल आहे, ते जे बिल्वपत्र आहे. ह्या बिल्वपत्राने जर आपण नंदिकेश्वराची पूजा केली, नंदिकेश्वर म्हणजे नंदीचा ईश्वर, नंदीचा ईश्वर कोण आहे? शिवशंकर. तर आपण ह्या बिल्वपत्राने जर नंदिकेश्वराची म्हणजे शिवशंकरांची जर पूजा केली तर काय होतं? शुद्ध्यन्ति सर्व पापेभ्यः, सर्व पापांपासून आपली शुद्धता होते, सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तर अशा या अखंड बिल्वपत्राचं अर्चन मी शंकरांसाठी करतो आहे. एक बिल्वम शिवार्पणम, मी शंभू शंकरांना एक बिल्वपत्र अर्पण करते. आता पुढचा श्लोक पाहू. सालग्रामशिलाम एकाम जात विप्राय योर्पयेत सोमयज्ञ महापुण्यम एक बिल्वम शिवार्पणम. आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू. सालग्रामशिलाम, सालग्राम म्हणजे शाळीग्राम. गंडकी नदीमध्ये जो शाळीग्राम प्राप्त होतो तो अतिशय पवित्र असतो. तो जर एका विप्राला जर अर्पण केला, एका ब्राह्मणाला, एका द्विजाला जर शाळीग्राम अर्पण केला तर त्यापासून खूप मोठं पुण्य प्राप्त होतं. पण त्यापेक्षा सुद्धा जास्त पुण्य किंवा सोमयज्ञ महापुण्यम असा शब्द वापरला. सोमयज्ञ केला तर त्यापासून जे पुण्य मिळतं त्याहीपेक्षा जास्ती पुण्य आपण शिवाला एक बिल्व जर अर्पण केलं तर त्यापासून प्राप्त होतं. इतकं बेलपत्राचं महत्त्व आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.